हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझे नाव श्रद्धा विजयानंद चव्हाण। मी विरार ईस्ट केंद्रातून बोलत आहे। हा माझा अनुभव म्हणण्यापेक्षा माझ्या छोट्या मुलीचा अनुभव आहे। ती खूप लहान होती त्यावेळेला। आता म्हणजे तिला अनुभव सांगण्या एवढी तिची तयारी नसल्यामुळे मीच सांगते। आपल्या इथे बँड्राला जेव्हा हनुमान चालीसेचं पठण चालू होतं त्यावेळेला मी आणि माझ्या दोन्ही मुली आलो होतो आणि तिथे पठण वगैरे झालं आणि आम्ही तिथूनच वरळीला आमच्या नंदेकडे गेलो। तिथून दुसऱ्या दिवशी विरारला घरी यायला निघालो। त्यावेळेला रात्र झाली होती आणि निघताना मुली झोपल्या होत्या गाडीमध्ये आणि उतरताना दोघी बरंच 12-1 वाजला होता। घरी आलो, झोपलो। सकाळी उठल्यावर लक्षात आलं की माझ्या मुलीच्या कानामध्ये सोन्याचं जे रिंग आहे ते दिसत नव्हतं। त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की अंथरुणातच पडलं असेल। खूप शोधलं नाही सापडलं। मग नंतर म्हटलं इथे तिथे असेल, मिळेल, घरातच पडलं असेल। पण माझ्या मुलीला असं वाटलं बापरे सोन्याचं कानातलं पडलं म्हणजे मम्मी सांगते की ते खूप महाग असतं। त्याच्यामुळे तिने सहज म्हणाली बापू आम्ही काल तुमच्याकडे आलो होतो आणि कानातलं गेलं तर तुम्ही शोधून द्या। तर ती असं फक्त आपली, कारण तिला सवय ना की आई वडील जसं म्हणतात की काही झालं की आपण बापूंना सांगायचं, बापूंकडे मागायचं, त्या हिशोबाने ती म्हणाली तसं। आणि 2-3 दिवस निघून गेले आणि रात्रीच्या वेळेला असंच आईस्क्रीम हवं म्हणून मुलींना घेऊन खाली उतरले आणि तिथून परत येताना आमच्या बिल्डिंगच्या गेटच्या बाहेर असं तिलाच काहीतरी चमकलेलं दिसलं। तर ती मला सांगते तिथे काहीतरी ना स्टारसारखं चमकतंय। तर मी म्हटलं काहीतरी असेल, काहीतरी खडाबिडा पडलेला, नाही बघ ना। म्हणून मी सहज बघायला गेली तर गेटच्या बाहेर ते रिंग सापडलं तिचं सोन्याचं। 4 दिवसापूर्वी हरवलं होतं म्हणजे, कारण तिथेच आमची गाडी थांबली होती आणि तिथून उतरताना बहुतेक ते पडलं असावं। पण 4 दिवस ते कोणाला तिथे रिंग दिसलंही नाही, पण ते रिंग परत मिळालं। मग ती म्हणाली बघ माझं बापूंनी ऐकलं, मी बहुतेक बापूंची खूप लाडकी आहे। मग म्हटलं ठीक आहे, हरकत नाही। म्हटलं तुझा विश्वास होता ना, म्हणून ते तुला रिंग परत मिळालं। हरिओम श्रीराम अंबज्ञ।